पहिले गर्डर म्हणजे काय? गर्डरचा अर्थ असा होतो मोठा बीम. जेव्हा आपण तुम्हाला लक्षामध्ये येईल की जेव्हा स्पॅन मोठा होऊन जातोय ना ब्रिजचे, तर तेव्हा आपण गर्डर लावतो. आणि गर्डर जनरली गर्डर म्हणजे बीम राहतो, मोठा बीम. पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रिजच्या खाली जो आय सेक्शनचा असतो ना, लोखंडाचे पण असतात ते गर्डर. तर आय सेक्शन म्हणजे अशा प्लेटा जोडून लावलेल्या असतात बघा. याला काय बोलतात? याला बोलतात गर्डर. काय म्हणतात याला? गर्डर. आणि मी गॅरंटी देतो तुम्ही सगळ्यांनी हा गर्डर बघितलेला आहे, पण तुमच्या लक्षात येत नाही आहे, बरोबर का? तर आय शेपमध्ये हा गर्डर असतो, याला बोलतात प्लेट गर्डर. याला प्लेट गर्डर का म्हणतात? कारण की आपण काय करतो, ज्या प्लेट असतात ना स्टीलच्या पट्ट्या जाड असतात बाळावर, एकदम जाड. या बघा, या पट्ट्या दिसताय का? सेम अशा पट्ट्या असतात. अशा 3 पट्ट्या, 3, एक अशी, त्याला दुसरी उभी अशी जोडायची आणि तिसरी खाली परत अशी ठेवून द्यायची, म्हणजे आय सेक्शन बनवायचा. अशा पट्ट्या जोडून आपण बीम बनवतो, त्याला काय बोलतात? आय सेक्शन. अलग लक्षात. तो प्लेट गर्डर असतात ते, त्याची आपल्याला डिझायनिंग करायला लावतात. आणि एक क्वेश्चन आपल्याला हमखास 14 मार्काचा असतो, त्याला 4 मार्काची थिअरी असते, म्हणजे आपले 18 मार्क कुठेही जाणार नाही. मी आता सुरू करत आहे. मधला बी किती असतो? 7व्या मधला बी. क्वेश्चन 7B, क्वेश्चन नंबर 7B हा आपला काय आहे? हा आहे प्लेट गर्डर. कशाबद्दलचा आहे? प्लेट गर्डर. तो प्लेट गर्डर मध्ये आता काय बरं का, बघा लक्षात. पहिले उदाहरण वाचणे आणि त्याच्यावरून पटापट मुवमेंट आणि शेअर फोर्स काढून घेणे. एक स्टेप आपली होऊन जाते, 1-2 मार्क पडून जातात. काय म्हणतो? डिझाईन क्रॉस सेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड वेल्डेड प्लेट गर्डर. डिझाईन क्रॉस सेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड वेल्डेड प्लेट गर्डर. सिम्पली सपोर्टेड म्हणलंय, तो सिम्पली सपोर्टेड बीम बाळांनो, अशा पद्धतीचा हा बीम आहे. ओके, हा सिम्पली सपोर्टेड बीम झाला. पुढे काय म्हणतात? तो सिम्पली सपोर्टेड बीम गर्डर वेल्डेड प्लेट गर्डर. याचा अर्थ असा आहे, याला जर तुम्ही कापून टाकलं तर कापल्यानंतर तुम्हाला असा आय सेक्शन दिसायला भेटेल. या 2-3 पट्ट्या आपण कशाने जोडणार बाळांनो? वेल्डिंगने. कशाने जोडणार? डिझाईन क्रॉस सेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड वेल्डेड काय म्हणले? प्लेट गर्डर. इफेक्टिव्ह स्पॅन आहे 20 मीटरचा. लांबी किती दिल्याची? 20 मीटर. याला बोलतो आपण ए सपोर्ट, याला बोलतो आपण बी सपोर्ट. बघा, चला पुढे. द गर्डर इज सब्जेक्टेड टू वर्किंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 43 किलो न्यूटन पर मीटर. या गर्डरवरती लोड आहे. कितीचा लोड आहे? हा लोड आहे 43 किलो न्यूटन पर मीटरचा. UDL आहे ती. काय ती? UDL म्हणले ना, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे थ्रू आउट द स्पॅन इन्क्लुडिंग सेल्फ वेट. स्वतःचं वजन पण धरून, म्हणजे हे जे लोड आहे ना, याच्यामध्ये वजन बी आहे बरं का. स्वतःचं वजन नाही गर्डरचं, ते पण धरून हे केलं. मग तुम्ही म्हणाल की जर का नसेल तर मग काय करायचं? मग आपण काय करतो, वरती जी UDL दिली नाही याच्या /200 करून घेतो. काय करतो? /200. आणि तेव्हा जाऊन मग आपण ते येईल त्या गर्डरचं वजन, ते पण त्याच्यात ॲड करतो. म्हणजे 43 राहील प्लस 43 /200. 43/200 दोघांची बेरीज करून आपण लावणार. पण सध्या स्वतःचं वजन पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि सगळं दिलेलं आहे तुम्हाला. हा इन्क्लुडिंग सेल्फ वेट आहे. इन्क्लुडिंग सेल्फ वेट दिलाय. तर बघा, तो आता पुढे जर आपण बघायला गेलो, थ्रू आउट द स्पॅन इन्क्लुडिंग सेल्फ वेट. अजून कॉम्प्रेशन फ्लेंज इज लॅटरली सपोर्टेड. काय म्हणलेले? कॉम्प्रेशन फ्लेंज इज लॅटरली सपोर्टेड. ठीक आहे. तो कॉम्प्रेशन फ्लेंज इज लॅटरली सपोर्टेड असं म्हणलेलं आहे. अप्लाय चेक फॉर बेंडिंग आणि शिअर. बेंडिंग आणि शिअरसाठी चेक अप्लाय करून घ्या. उदाहरण खूप सोपं आहे, शांतचित्ताने ऐकून घ्या. ओके का? पहिल्यांदा तर तुम्हाला कळालं का सिम्पली सपोर्टेडचा हा वेल्डेड प्लेट गर्डर म्हणजे बीम आहे. ओके, आणि याच्यावरती UDL आहे, एवढं कळालं का? आणि UDL इन्क्लुडिंग सेल्फ वेट आहे, म्हणजे तुम्हाला जास्त लोड येणार नाही. ही आता तुम्ही डायग्राम तुम्ही काढून टाकलेली आहे. तर आता आपलं काय असणार आहे? सगळ्यात पहिले आपण काढणार आहे, आपल्याला टोटल वर्किंग लोड दिला, आपण फॅक्टर लोड काढूया. तो गिवन डेटा तुम्हाला दिलेला आहे, सगळा दिलेला आहे, बरोबर का? स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट फॅक्टर्ड UDL. काय काढायचे? फॅक्टर्ड UDL. तुम्हाला फॅक्टर UDL काढायची बाळांनो. फॅक्टर UDL तुम्हाला काढायची. कशी काढणार बरं का? फॅक्टर UDL काढण्यासाठी आपल्याकडे काय? टोटल वर्किंग लोड आहे. टोटल वर्किंग लोड ज्याला बोलतो मी W. किती दिलाय तुम्हाला टोटल वर्किंग लोड? टोटल वर्किंग लोड दिलाय तुम्हाला 43 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हे आहे आपलं वर्किंग लोड. काय आहे? वर्किंग लोड. पण बाळांनो, तुम्हाला माहिती असेल की फॅक्टर लोड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? फॅक्टर लोड जर तुम्हाला काढायचा असेल WU, तर तुम्हाला काय करावं लागणार? याला 1.5 ने मल्टिप्लाय करावं लागणार. तो करा बरं का. 1.5 × 43 किती होईल? तर ते 64.5 किलो न्यूटन पर मीटर, बरोबर का? राईट. तर या पद्धतीने जे काय 64.5 किलो न्यूटन पर मीटर हे काय येऊन जाईल बरं का? आपली फॅक्टर UDL. तो ही आपली पहिली स्टेप आहे. कोणाला याच्यापर्यंत डाऊट असेल तर विचारून घ्या. तर तो जो काही वर्किंग UDL दिलाय ना, सिम्पली सपोर्टेड लोड दिलाय, त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करून तुम्ही फॅक्टर UDL काढून घ्या ना. हा झाला आपला WU.
एनीबडी डाऊट? तो अशा पद्धतीने स्टेप नंबर 1 आपली कव्हर झालेली आहे. आता आपण स्टेप नंबर 2 मध्ये मुवमेंट काढणार, ज्याला बोलतो आपण फॅक्टर्ड मुवमेंट. काय काढणार आपण आता? अल्टिमेट मुवमेंट किंवा फॅक्टर्ड मुवमेंट. तो स्टेप नंबर 2 म्हणून देऊ आपण. स्टेप नंबर 2 फॅक्टर्ड किंवा व्याकरणमध्ये काय म्हणायचं? अल्टिमेट. फॅक्टर्ड और अल्टिमेट मुवमेंट काढायची आहे आपल्याला. ओके, कशी काढतात बरं का फॅक्टर्ड मुवमेंट? जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीमवरती युडिएल लागून असते तेव्हा मॅक्झिमम मुवमेंट कशी काढतात? फॅक्टर्ड और अल्टिमेट मुवमेंट मॅक्सिमम मुवमेंट कशी काढतात बरं का? तर ती फाइंड आउट करतात. मॅक्सिमम मुवमेंट एम इज इक्वल टू WL² डिवाइड बाय 8. समजलं का? सिम्पली सपोर्टेड बीमवरती युडिएल लागल्यानंतर मॅक्सिमम मुवमेंट कशी फाइंड आउट करतात? WL² बाय 8. बरं डब्ल्यू कुठला? फॅक्टर युडिएल WU येतो. मला सांगा WU तुम्हाला दिलाय चालू किती आहे? 64.5. ठीक आहे. लांबी किती दिली बरं का याची? 20. अशी 20 मीटर 30 मीटरचे स्पॅन असतात. 20चा स्क्वेअर डिवाइड बाय 8 जर तुम्ही केला तर तुम्हाला भेटणार ही मुवमेंट, आणि मुवमेंट येणार किलो न्यूटन इंटू मीटरमध्ये. किती आन्सर येते बरं का? बघा 3225 किलो न्यूटन इंटू मीटर आली. ओके का? तो अशा पद्धतीने तुम्ही मुवमेंट पण कॅल्क्युलेट करून टाकली बाळांनो. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही. ही मुवमेंट आपल्याला पुढे फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे बरं का? तो जी फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे हे बघा, जेव्हा पण तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये मुवमेंटला टाकणार तर ती मुवमेंट कशामध्ये काढून घ्यायची तुम्ही? 3225 इंटू 10⁶ न्यूटन इंटू MM. कशात टाकायची? जेव्हा आपण तुम्ही फॉर्म्युलामध्ये टाकणार मुवमेंट न्यूटन MM मध्ये टाकायचा, जो की किती आहे? 3225 मल्टिप्लाय किती केला? 10⁶. इथपर्यंत डाऊट आहे का काही? तो मॅक्सिमम मुवमेंटची स्टेप आपली झालेली आहे. तो आपण किंवा आपण जर का समजा याच्यामध्येच कव्हर केलं असतं ना ते स्टेप नंबर 1 फॅक्टर लोड आणि मुवमेंट वगैरे, तर चाललं असतं. म्हणजे स्टेप वाढवण्याची गरज नसते आहे तुम्हाला, असं गोल करून घ्यायचा. ओके. आता आपण काढणार आता मॅक्सिमम शेअर फोर्स किंवा फॅक्टर्ड शेअर फोर्स. मॅक्सिमम किंवा फॅक्टर्ड, मॅक्सिमम और फॅक्टर्ड शेअर फोर्स, फॅक्टर्ड शेअर फोर्स. ओके का? तो मॅक्सिमम और फॅक्टर्ड शेअर फोर्स जर आपल्याला काढायचा असेल तर आपण आता कसं काढणार? मॅक्सिमम और फॅक्टर्ड शेअर फोर्स काढायचा असेल तर VU कसं काढायचं आहे? आता VU कसं काढणार बाळांनो? VU इज इक्वल टू, लक्षात घ्या हे बघा, तुमच्या लक्षात येतंय का नाही मला माहीत नाही, पण मी सांगतोय बघा. हा आहे सिम्पली सपोर्टेड बीम, याच्यावरती लागते युडिएल. काय लागते? युडिएल आहे डब्ल्यूची, लांबी आहे एलचा. W इंटू एलचा लोड लागून जाईल ना सेंटरमध्ये, बरोबर की नाही? W इंटू एलचा तर लोड लागून जाईल. मला सांगा सेंटरमध्ये W इंटू एल जर लोड लागतोय तिकडचा किती घेईल बाळांनो? WL/2 आणि इकडचा किती घेईल? WL/2. मग यालाच म्हणतात मॅक्सिमम शेअर फोर्स. हा काय? मॅक्सिमम. मला सांगा मॅक्सिमम शेअर फोर्स V किती आहे? WU एलचा L डिवाइड बाय 2, WU L/2. समजलं का? मग WU किती आहे बघा? 64.5. किती आहे? मी 63 घेतला का वरती? 64 घेतला. हा फॅक्टर्ड घ्यायचा 64.5. बघा तो किती आहे? 64.5. हा झाला WU. लांबी किती आहे याची? 20 मीटर. हा 64.5 आहे, लक्षात राहू द्या. लांबी किती याची? 20 डिवाइड बाय 2. तुम्हाला सांगा VU किती आला? किती? 645 किलो न्यूटन बाळांनो हा VU येऊन जाईल. काय येऊन जाईल? VU. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का सांगा? तो हे झाली स्टेप नंबर 1 आपली कंप्लीट. स्टेप नंबर 1 इज कंप्लीट. 8 मिनिटं लागली. स्टेप नंबर 2 डिझाईन ऑफ वेब. आता काय करणार आपण? डिझाईन वेब. वेब कोणाला बोलतात लक्षात घ्यायचं. हा जो प्लेट गर्डर आहे आय सेक्शनचा, याची मधली जी पट्टी असते जी उभी आहे तिला आपण वेब बोलतो. आणि वेब आपण कशासाठी डिझाईन करतो? वेब आपण शेअर फोर्सला रोखण्यासाठी डिझाईन करतो. आणि या वरच्याला बोलतात प्लेन. जे दिसते ना याला बोलतात प्लेन. प्लेन्स किती आहेत? 2. प्लेन्सला कशासाठी डिझाईन करतात? बेंडिंग मुवमेंटला घेण्यासाठी प्लेन्सला बनवतात. आणि उभी पट्टी ज्याला वेब बोलतो ती कशासाठी बनवतात? शेअरला घेण्यासाठी. कशाला? शेअर. मग आता आपल्याला काय करायचं? आता डिझाईन वेब. डिझाईन वेब. आता बघा विचार करा, हा आय सेक्शन बाळांनो, वरून जेव्हा तुम्ही लोड लावतात ना, वरून याच्यावरती असणार ना काही ना काही, त्याच्या लोडमुळे ही जी मधली पट्टी ना ही कधी कधी वाकू शकते ना. तिची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का? अजून अशा उभ्या पट्ट्या साईडनं लावावं लागतं. ते बघा आय सेक्शन आहे, असा सेक्शन येणार आहे, दिसतंय का बघा? असं आहे ना, हे काय असं आय सेक्शन आहे की नाही? मग आपण काय करतो? अशा साईडनं अजून पट्ट्या लावून देतो, अशा अंतरावरती साईडनं सपोर्ट, बरोबर का? मग त्यामुळे याची ताकद वाढून जाते ना. याला बोलतात स्टिपनर. काय म्हणतात त्याला? स्टिपनर. तुम्हाला इमॅजिन होते का नाही? तेव्हा पट्टी कुठे लावली अशी बरं का? तो याला काय बोलतो आपण? स्टिपनर आपण बोलतो. पण मी काय बोलतोय, आपण असं मानून चाललोय की मला स्टिपनर लावायची सध्या गरज नाही. जर तुम्हाला स्टिपनर लावायचा नसेल तर या प्लेट गर्डरची डेप्थ आणि हे जो वेब आहे ना याची थिकनेस
यांचा रेशो 67 पेक्षा कमी असावा. मी वाक्य नवीन बोलतो. जर तुम्हाला स्टिफनर लावायचा नसेल तर डेप्थ आणि ही वेबची थिकनेस यांचा रेशो 67 पेक्षा कमी असावा. 67 ॲप्सिलॉन पेक्षा. बरोबर. मग आता डिझाईन ऑफ वेबमध्ये आपण काय बोलणार? इफ स्टिफनर आर टू बी अवॉइडेड. अवॉइडेडचा अर्थ काय झाला रे? तुम्हाला स्टिफनर अवॉइड करावा लागतोय. तो अवॉइडेडचा अर्थ असा झाला की तुम्हाला स्टिफनर लावायचा नाही आहे. बरोबर का? मग काय बोललो मी चालूच बोललो की डेप्थ बाय थिकनेस ऑफ वेब याचा रेशो 67 किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. 67 ॲप्सिलॉन. चालेल का? ॲप्सिलॉनला काही नाही. ॲप्सिलॉनची किंमत किती असते? 1. किती असते? 1. इथपर्यंत ओके का? बोला. याचा अर्थ असा झाला की यालाच के बोलतात. D/TWलाच आपण काय बोलतो? के. म्हणजे के लेस दॅन ऑर इक्वल टू 67 ॲप्सिलॉन असायला पाहिजे. म्हणजे समजलं का? म्हणजे के इज इक्वल टू 67 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? तो के इज इक्वल टू 67 पाहिजे बाबा. कारण ॲप्सिलॉनची व्हॅल्यू 1 असते. इथपर्यंत काय डाऊट आहे का? मी बोललो की जर तुम्हाला स्टिफनर अवॉइड करायचा असेल तर D/TWचा रेशो किती असावा? 67. म्हणजे आणि D/TWलाच काय बोलतो आपण? त्याला बोलतो के. काय बोलतो आपण? के. मग केची व्हॅल्यू किती आली? 67. इथपर्यंत कोणाला डाऊट नसेल तर आपण आता काय करणार? आपण आता जाणार पुढच्या क्वेश्चनला. तर आता पुढच्या क्वेश्चनला आपण जर का गेलो तर काय होईल बरं का? बघा, तो केची व्हॅल्यू काढली. आता मला काढायची मला इकॉनॉमिकल डेप्थ. काय काढायची? इकॉनॉमिकल डेप्थ काढायची. कारण की एवढी मोठी लांबी आहे. जर तुम्ही समजा खूप जास्त डेप्थ देऊन दिले ना, पैसा खूप जास्त लागेल. तो इकॉनॉमिकल डेप्थ आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तो आपण आता कसं फाइंड आउट करणार? इकॉनॉमिकल डेप्थसाठी माझ्याकडे आहे डी इज इक्वल टू एम इंटू के डिवाइड बाय FY रेस टू पॉवर 0.33. 0.33. मग मला सांगा बाळा, एम होती तुमची मुवमेंट जी तुम्ही काढली होती, मॅक्सिमम मुवमेंट किती काढली होती? 10⁶ मध्ये 32 25 इंटू 10⁶. ओके. मी काय करतो आता? 32 25 इंटू 10⁶. के चालू काढला बाळा, किती आला? 67. इथपर्यंत टेन्शन नाही. FYची व्हॅल्यू नेहमी किती असते? 250. तो स्टील 60 आहे. FYची व्हॅल्यू किती आहे? 250. तर हे टाका आणि मला सांगा डेप्थ किती आली बाळा. जेव्हा तुम्ही हे काढणार तर तुमचं उत्तर किती राहील तुम्हाला माहित पाहिजे ना. मग किती ते सांगा आता. आपण 250 889.40 mm मध्ये. कशामध्ये? 889 म्हणजे 900. सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे येतील. करून पाठ करून जायचं की प्लेट गर्डरची थिकनेस आपलं डेप्थ टोटल 1 मीटर 900 mm 800 mm अशी असते. 1 मीटर कळतंय का? 1 मीटर एवढी डेप्थ असते डायरेक्ट. मग हे तुमचं उत्तर चुकलं बी असेल समजा याच्यामध्ये तर इथं लिहिताना घरून 900 mm लिहून टाकायचं. समजतं का? चल बाबा येतच नाही. कधी कधी कोणाचं 5च येते घडी तर त्यावेळेस मधून 9 लिहिलं. किती मी करतो तरी 5च येते. तर त्या केसमध्ये 900 लिहून यायचं. चालेल का? चला हा झाला. तुझा जवळ किती? D इज इक्वल टू 900. पुढे जाऊया आता. नेक्स्ट आता मला सांगा तुम्ही चालू काय मानलं होतं रे? 9. D/TWचा रेशो किती मानला होता तुम्ही? 67. काय मानला होता? 67. मग मला सांगा डी तुम्ही चालू काढला. TW म्हणजे आता तुम्हाला थिकनेस ऑफ वेब भेटून जाईल ना. मग शिफ्ट सॉल्व्ह इक्वल करून सांगा थिकनेस ऑफ वेब किती आली. TW म्हणजे थिकनेस ऑफ वेब. थिकनेस ऑफ वेब किती आली बाळांनो सांगा. 13.43 mm. हे बाळांनो वेबची थिकनेस किती आली? 13.43. 13.43 म्हणजे काय? आपल्याकडे पट्ट्या तशा असायला पाहिजे 14 mm. किती? 14 mm. ट्राय करायचं की समसंख्या द्यायची. काय द्यायची? समसंख्या. तर मग आता समजा कधी 12.67 आली तर 14 देऊन द्यायची. समजलं का? 12.67 आली तर 14 द्यायची. ओके का? तर या पद्धतीने आपलं काय होऊन झाले 14 mm ची ही थिकनेस आली TW. तर ही आपली एक स्टेप होऊन जाते. स्टेप नंबर 2 आपली कव्हर होऊन जाते. मग आता आपण कसं लिहिणार? प्रोव्हाइड. मला पट्टी द्यायची ना. प्रोव्हाइड किती बाय कितीची पट्टी द्यायची तुम्ही बघा. तुम्ही डेप्थ काय काढली बरं का? डेप्थ किती काढली रे? 900. ठीक आहे. हां नंतर थिकनेस किती काढली? 14. ओके. तर आता आपल्याला काय करायचं बाळांनो 900/14ची 900 त्याची लांब म्हणजे कळते काय असं बघा. ही आहे 900. हां हे किती कळते का? असं 900/14ची थिकनेस त्याची किती आहे? हां मग प्रोव्हाइड 900
MM विड्थ असेल त्याची विड्थ, कळत आहे का? क्रॉस सेक्शन आहे 900 mm इंटू 14 mm वेब प्लेट. कुठली? वेब प्लेट. म्हणजे वेबचं काम झालं. हे तुम्हाला नाही कळालं काही? बघा हे माझ्याकडून आकृती चुकते. मी काय म्हणतोय, अशी आकृती बघा, ही पट्टी ती अशी लांबीने दाखवा त्याची, या एरिया दाखवा क्रॉस सेक्शन, कळालं का? अशी पट्टी मागं काय लांबी त्याची माग घेणं देणं नाही. हे बघा ही ती कितीवर आहे? 900 mm. म्हणजे किती आहे? 14. कळालं? अशी पट्टी उभी लावायची. उभी म्हणजे कशी? काय रे, ही अशी लावायची ना, वेब आहे ना ती, ही मधली पट्टी ती, कळते का? ही मधली पट्टी ती 900 mm त्याची लांबी आहे. काय आहे? 900 mm त्याची उंची. हां, आणि याची ही किती आहे? 14 mm. समजतंय का? 14 mm. नाही समजते? अशा पद्धतीने आपली स्टेप नंबर 2 कव्हर झालेली आहे. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला आता काय करायचं आहे? स्टेप नंबर 3 याच्यामध्ये करायचं आपल्याला डिझाईन ऑफ फ्लेंज प्लेट. डिझाईन ऑफ फ्लेंज प्लेट. फ्लेंज प्लेटची डिझाईन करायची बाळांनो. फ्लेंज काय घेतो? फ्लेंज काय घेतो? मुवमेंट. काय घेतो? आणि वेब काय घेतो? शिअर. लक्षात घ्यायचं. हां, तर आता मला सांगा, फ्लेंज जर का मुवमेंट घेतो तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे? मुवमेंट काढून घ्यायला पाहिजे. तो डिझाईन ऑफ फ्लेंज प्लेट. डिझाईन ऑफ फ्लेंज प्लेट. मुवमेंट कसा काढतात? मुवमेंट इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. हा झाला बाळांनो फोर्स. याला काय बोलतात? फोर्स. याला मल्टिप्लाय जर का तुम्ही डिस्टन्स केलं तर तुम्हाला भेटेल मुवमेंट. कारण हे फोर्स आहे ना, स्ट्रेस इंटू एरिया म्हणजे फोर्स. फोर्स इंटू डिस्टन्स काय असतो? मुवमेंट. नाही समजलं? अरे फोर्स इंटू डिस्टन्स काय असते? मुवमेंट. मला सांगा फोर्स कसा काढतात? स्ट्रेस इंटू एरिया. पण आता तुम्ही जर समजा स्टील स्ट्रक्चर शिकताय तर स्ट्रेस काय असणार आपली? Fy. काय असणार? Fy. जेव्हा बी तुम्ही Fy घेतात बाळांनो, त्याच्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी तो गॅमा M नॉट. काय तो गॅमा? 1.1 व्हॅल्यू असते त्याची. किती असते? 1.1. झालं. बरं एरिया. एरिया कशाचा घेणार तुम्ही? एरिया घेणार फ्लेंजचा. कशाचा? फ्लेंज. AF. एरिया ऑफ फ्लेंज. कशाने दाखवणार मी? AF ने. बरोबर का? हे झालं तुमचा, हा झाला तुमचा फोर्स. हा काय झाला? आणि डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे आपल्याकडे. डिस्टन्स आता डिस्टन्स मी बोललोय. डिस्टन्स आपण या केसमध्ये घेणार डेप्थ. काय घेणार? डेप्थ. ती डेप्थ किती आली आपल्याकडे? 900. किती आली? चालून मागे काढली ना मी तो छोटा डी. तो डी हा डिस्टन्स म्हणजे छोटा डी घेतोय मी. ओके, या पद्धती किंवा आपण असा फॉर्म्युला लिहून द्या. असं पहिले लिहून द्या पहिले डी. झालं का? मग आता आपण लिहू शकतो ना, M इज इक्वल टू टाका व्हॅल्यू 250. हा किती आला बाळांनो? 1.1. AF मला माहिती नाही. AF इंटू डी किती आहे? 900. तुम्ही M पण टाकू शकता. M किती आपल्याकडे? M आला होता ना मागे 32 25 इंटू 10⁶. फॉर्म्युल्यामध्ये टाकत असताना 10⁶ मध्ये टाकला न्यूटन MM मध्ये. हे शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून सांगा मला AF किती आला? 32 25 इंटू 10⁶ इज इक्वल टू 250 डिवाइड बाय 1.1 इंटू AF इंटू 900. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. एरिया किती आला सांगा? हा झाला प्लेनचा एरिया 15766. 15766.67 MM चा स्क्वेअर. काही फरक पडत नाही एवढा. ओके का? हा एवढा आला प्लेनचा एरिया. हा काय आला एवढा? हा प्लेनचा एरिया आला म्हणून. आता आपण असं मानून चालूया की फ्लेंज प्लास्टिक सेक्शन आहे. कुठले? प्लास्टिक. मटेरियलची प्रॉपर्टी. फ्लेंज काय आहे? प्लास्टिक सेक्शन. मग समजा आपण मानून घेतलं फ्लेंज इज कन्सिडर टू बी. फ्लेंज कन्सिडर ॲज प्लास्टिक. फ्लेंजला काय कन्सिडर केलं मी? प्लास्टिक. तर प्लास्टिक कन्सिडर करतायत फ्लेंजला, तर BF बाय 2TF. BF डिवाइड बाय 2TF. हा काय असायला पाहिजे? हे असायला पाहिजे 8.4 पेक्षा कमी. 8.4 पेक्षा कमी. बरं ठीक आहे. BF म्हणजे विड्थ ऑफ फ्लेंज, TF म्हणजे थिकनेस ऑफ फ्लेंज. एवढे अशी गोष्ट तुम्हाला सांगितली. मग मला सांगा बाळा, जर तुम्हाला BF काढायचा असेल इज इक्वल टू करून टाकतो मी. 2F इकडे पाठवणार ना तुम्ही. 2 इंटू TF इंटू 8.4. मला सांगा BF ची व्हॅल्यू किती आली? TF किती? BF ची व्हॅल्यू किती आली सांगा? 8.4 गुणिले 2 करा ना. TF च्या टर्ममध्ये 16.8 TF. 16.8 TF. हा झाला आपला BF. तो BF ची व्हॅल्यू आली एवढी. आता मला सांगा बाळांनो, तुम्ही एरिया ऑफ फ्लेंज कशी काढणार रे? तुम्ही म्हणणार की BF इंटू TF जर केला आपण तर एरिया ऑफ फ्लेंज येऊन जाईल. BF इंटू TF केला का एरिया ऑफ फ्लेंज येऊन जाईल. मग एरिया ऑफ फ्लेंज किती काढलाय चालू आहे बघा 15766.67 टाका. तर 15766.67. BF किती आणलाय का इथे काढला चालू? 16.8 इंटू TF इंटू पुढचा TF जसा तसा ठेवा. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करा. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून मला TF ची व्हॅल्यू सांगा किती आली? 938.49. सो TF व्हॅल्यू येते 938 पॉईंट म्हणतोय हा, पण त्याचे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. तो TF ची व्हॅल्यू किती बघा 15766.67. अल्फा इक्वल 16.8 इंटू TF चा स्क्वेअर.
TF स्क्वेअर चा स्क्वेअर मग याचा स्क्वेअर. टी एफ इंटू टी एफ स्क्वेअर किती आहे ते सांगा. थिकनेस ऑफ फ्लेंज आहे ना ती ही थिकनेस किती 30.63. हा तो 30.63 येतोय. 30च्या पुढे गेलं की नाही आता तर कोणी कोणी काय करेल 31 देईल पण 31ची थिकनेस वाला राहत नाही ना. 10च्या पाड्यामध्ये राहते थिकनेस 40 mm देणार काय देणार 40 mm देणार 40 mm. डिझायनिंग कोणाची योग्य राहणार नाही सगळ्यांच्या बदलती व्हॅल्यू. बरं तुम्ही जर टी एफ काढताय बाळांनो तुमच्याकडे फॉर्म्युला चालू काय ए एफ बरोबर बरोबर ना की आपण असं करा इथे या हे बघा इथे लिहिले मी बी एफ बरोबर काय आहे 16 पॉईंट काय लिहिलं मी ते 16.8 इंटू टी एफ बरोबर की नाही. तुम्ही टी एफ काढला तर मग बी एफ काढून घ्या ना. बी एफ इज इक्वल टू 16.8 इंटू 40 सांगा रे 672 600 16.8 इंटू 40 ना. बरोबर. एरियाच्या फॉर्म्युलामध्ये टाकून बी तेच येईल ना मग एरियाच्या फॉर्म्युलामध्ये टाकला तर तेच उत्तर येईल. काढा बरं का त्याला एरियाच्या फॉर्म्युलामध्ये टाकून हा किती आला 40 ना. एरियाचा फॉर्म्युला टाका बरं किती येईल रे म्हणजे एरिया ऑफ फ्लेंज इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला बी एफ इंटू टी एफ बी एफ इंटू टी एफ. तुम्हाला सांगा बाळांनो एरिया किती आहे 15,766.67 बी एफ किती आणला चालू 40 आणि हा काय आहे टी एफ आहे. सांगा टी एफ किती आला 40 स्क्वेअर नाही 394.16. 394 किती 394. 16 म्हणजे किती आलं बाळांनो 400 किती आलं 400. म्हणजे तुम्हाला ही पट्टी काय वापरायची माहिती आहे का थिकनेस किती आली 40 आणि किती आली 400. आता आपण कसं करणार बाळांनो प्रोव्हाइड झालं ना आता दोघं प्रोव्हाइड 400 mm बाय 40 mm ची प्लेट ओके का प्लेट ॲज फ्लेंज प्लेट काय म्हणून वापरायची फ्लेंज प्लेट कळलं का काय म्हणून वापरायची फ्लेंज प्लेट समजलं का रे. तुझी झाला आता डिझायनिंग ऑफ प्लेट गर्डर ही काय झाली डिझाईन ऑफ प्लेट गर्डर. आकृती काढून द्या चला किती चाली प्लेट घ्यायची 400 mm ची थिकनेस किती याची 40 mm. तुम्ही मगाशी हे पण केलं वेब काढली ना वेबची थिकनेस किती होती 900 आणि 14. 900 ना हे आहे 900 mm म्हणजे आहे 14 mm. समजून घ्या बारीक पट्टी काढायची ती आता इकडे जाड काढून टाकली मी तसं नाही काढायची ती आली स्केलवर जसं काढतो थोडा अंदाजे जायची ना आता मी अंदाजे नाही काढली मी डायरेक्ट हे काढून टाकली बघा. म्हणजे किती रे हे 400 mm वरचं जेवढं आहे तेवढं खाली 400 mm इथं किती आहे 40 mm. अशा पद्धतीने आपला आय सेक्शन झाला. जमल का तो डिझायनिंग ऑफ प्लेट गर्डर झाला. आता आपल्याला चेक द्यायचा एवढा डिझाईन करावा लागतो प्लेट गर्डरची डिझाईन जमल का. आता आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने प्लेट गर्डर जी आहे त्याची डिझाईनिंग झाली. आपल्याला आता मुवमेंटसाठी चेक द्यायचा आहे तो पुढे जाऊया. चेक फॉर मुवमेंट कॅपॅसिटी चेक फॉर मुवमेंट कॅपॅसिटी. आता मुवमेंट कॅपॅसिटीसाठी तुम्हाला चेक द्यायचा आहे तो तुम्हाला आता स्ट्रेंथ काढायची. ॲक्च्युअल मुवमेंट किती आली 32 25 इंटू 10⁶ न्यूटन mm. आता तुम्हाला स्ट्रेंथ बघायची की त्याची ताकद किती. तो एम डी कशी काढणार बघा एम डी इज इक्वल टू माझ्याकडे असतो स्ट्रेस इंटू एरिया. मला काय करायचं आता स्ट्रेस इंटू एरिया आपण दुसऱ्या पद्धतीने बी काढू शकतो. आपल्याकडे एक्सप्रेशन काय बघा आता जर मला एम डी काढायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला काय झेड पी इंटू एफ वाय डिवाइड बाय गॅमा एम नॉट डिवाइड बाय गॅमा एम नॉट. तुम्ही म्हणणार की कुठून काढताय तुम्ही हे काय पद्धत आहे हे बघा तुम्हाला सांगतो. आपण मॉसमध्ये शिकलेलो आहोत बेंडिंग स्ट्रेस काढायचं. बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू एम बाय झेड माझा बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू एम बाय झेड. मग मी त्याच्यावरून मला मुवमेंट काढायची ना मग मुवमेंट कसं काढणार मी एम डी बराबर सिग्मा बी इंटू झेड पण बाळांनो सिग्मा बी म्हणजे स्ट्रेस काय आहे स्ट्रेस इंटू सेक्शनल मॉड्युलस म्हणजे मुवमेंट आहे पण स्ट्रेस काय आहे एफ वाय काय आहे एफ वाय आणि स्टीलमध्ये जिथे एफ वाय असतो त्याच्या खाली नेहमी गॅमा एम नॉट असतो इंटू काय झाला झेड इंटू काय झाला झेड. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येईल बरं का हा झाला आपला फॉर्म्युला. आणि शक्य हे बघा हे जे पण येत आहे झेडपी कुठे गेला आपला हा बघा हा झेडपी प्लास्टिक सेक्शन आहे झेडपी एफ वाय डिवाइड बाय गॅमा एम नॉट. मग आता आपण काय करूया या सगळ्या व्हॅल्यू पटपट टाकून देऊया बघा बरं का. एम डी बरोबर सांगा बरं एफ वाय किती असतो बाळांनो 250 गॅमा एम नॉट किती असतो 1.1. आता प्रश्न उरला की झेडपी काय असतो तुम्हाला या आय सेक्शनचा
झेडपी काढता यायला पाहिजे. या एक्सेक्शनचा काय काढता यायला पाहिजे? झेडपी काढता यायला पाहिजे. तर मग आता आपण झेडपी कसं काढणार बघा बरं का. किती पाय कितीचा आहे तो, आणि मुवमेंट कॅपॅसिटी काढायची ना. मला सांगा प्लेन मुवमेंट म्हटलं ती काय प्लेनचा एरिया किती आहे हे बघा ना 400 आणि हा किती आहे 40 बरोबर का. तो 400 इंटू 40 इंटू 940 बस. आपल्याला मुवमेंट कॅपॅसिटी काढायची होती. हे एक एक्सप्रेशन आपल्याकडे होतं, परंतु झेडपी काढायला प्रॉब्लेम येईल म्हणून आपण या पद्धतीने न जाता आपली जुनी पद्धतीने जाऊ. जी पद्धत होती काय, मुवमेंट इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया इंटू डिस्टन्स. ओके का, कारण स्ट्रेस इंटू एरिया फोर्स असतो आणि एरिया डिस्टन्स करून टाकायचं. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल स्ट्रेस काय असतो FY डिवाइड बाय गॅमा एम नॉट. एरिया काय असणार मला माहिती, मुवमेंट कोण घेतो, प्लेन्स घेते ना. तो प्लेनचा एरिया काय बाळांनो 400 बाय 40 400 बाय 40. तिथे एरिया होऊन जाईल आपला 400 बाय. आपण एरिया लावू देऊ, एरिया ऑफ फ्लेंज लिहू बरोबर की नाही. हा स्ट्रेस एरिया ऑफ फ्लेंज, हा झाला आपला फोर्स, हा काय झाला फोर्स. आणि डिस्टन्स आपण काय घेणार, डिस्टन्स आपण घेणार टोटल डी. आका घेणार ना आता तो टोटल, तो ओव्हरऑल डेप्थ कॅपिटल डी घेतो. काय घेतो कॅपिटल डी. 980. मग आता मला एक सांगा बाळांनो, MD काय येईल, FY आहे 250, गॅमा एम नॉट आहे 1.1, एरिया ऑफ फ्लेंज किती आहे 400 इंटू 40 इंटू टोटल डेप्थ किती 980 980 बाळांनो. तर किती 980. आता समज 980 बघा. आता डिस्टन्स जे घेतोय आपण ओव्हरऑल डी म्हणजे कुठला घेतोय माहिती आहे का, सेंटर टू सेंटर डिस्टन्स घ्यायचं दोन फ्लेंज मधले बघा. कारण आपल्याला माहिती आहे बाळांनो सेंटरमध्ये फोर्स लागणार आहे, हवाला किती असणार आहे 920 हाफ म्हणजे 940. ही डेप्थ मी लक्षामध्ये घेणार तो प्लेनच्या वेळेस म्हणजे 940. समजतंय का. आता तुम्ही जर काय कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मुवमेंट भेटून जाईल. मग कसं काढणार बघा, जसं वेबचं काढलं ना मी तसंच याचं पिन केलं 1.1 इंटू इथे 400 इंटू 40 इंटू 940 किती येते हे येते बाळांनो. MD इज इक्वल टू 3418.18 इंटू 10⁶ न्यूटन इंटू MM. न्यूटन इंटू याला तुम्ही असं लिहू शकता बाळा, MD इज इक्वल टू 3418.18 किलो न्यूटन इंटू मीटर. हा झाला आपला ताकद. ही काय आहे ताकद. मग मला सांगा बाळा, ही जर का ताकद आहे आणि बाहेरून तुम्ही मुवमेंट किती लावली होती बघा बरं का. मी सुरुवातीला मुवमेंट लावली होती ना किती होती हे बघा, हे 32-25. मग मला सांगा 32-25 पेक्षा ताकद जास्त आहे ना, ताकद जास्तच पाहिजे. इज ग्रेटर दॅन M. सो शेप इन बेंडिंग, शेप इन बेंडिंगचा चेक झालेला आहे. शेप इन बेंडिंग. आपल्याला लास्ट चेक बाकी आता तो म्हणजे चेक फॉर शिअर. जमल का बघा ना, किती सोपा आहे. अरे हाच फॉर्म्युला वापरलाय मी, फक्त त्याला दाखवा ना एकदा. चला आता इकडे आता पुढे आपला चेक फॉर शिअर. तो शिअरसाठी आपल्याला चेक द्यायचा आहे. आता शिअरसाठी आपण चेक कसा देणार, तिकडे मी लोड वेगळ्या पद्धतीने काढलाय. आता मी ते काय करणार, जेव्हा तुम्हाला शिअर फोर्स काढायचा आहे तो फोर्स काढण्यासाठी आपण काय करणार, शिअर स्ट्रेंथ काढायची. मला शिअर स्ट्रेंथ म्हणजे फोर्स असतो. हा कसा काढणार, स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस इंटू चला सांगा शिअर कोण घेतो, वेब घेते. मग एरिया बी कुठला घेणार, वेबचा. मग मी काय करणार आता मला सांगा, स्ट्रेस काय असणार आता आपल्या याच्यामध्ये, स्ट्रेस किती तो पहिले बघा. स्ट्रेस आहे आपल्याकडे FY. काय आपल्याकडे तो FY स्ट्रेस डिवाइड बाय FYच्या खाली नेहमी गॅमा M नॉट असतो. तुम्ही बात करताय शेअरची, तो शेअर जेव्हा आपण असणार तेव्हा √3 नेहमी असतो, माहिती आहे का तुम्हाला. हां, तो हा झाला स्ट्रेस. हा काय झाला स्ट्रेस. आणि एरिया कशाचा असणार, वेबचा. एरिया कशाचा आहे, वेबचा. मग झालं. मग 250 डिवाइड बाय √3 1.1 इंटू एरिया ऑफ वेब किती असणार बाळा, डेप्थ होती 900 आणि इंटू 14. मग आता मला सांगा ही ताकद कोणाची आहे, ही ताकद आहे वेबची, शेअरची घेण्याची. हां, डिवाइड बाय √3 इंटू 1.1 पुढे जाऊया इंटू 900 इंटू 14. 900 इंटू 14 किती येते, हे येते बाळांनो, हे येते 1653.32 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये. ओके का. ही झाली शेअर स्ट्रेंथ VD. काय ही शेअर स्ट्रेंथ VD, पण 10⁻³ मी किलो बोलून देतो. काय बोलून देतो, किलो. म्हणजे 1653.32 किलो न्यूटन एवढी ताकद. एवढी काय ताकद. मला सांगा बाळांनो, ताकद तर एवढी, परंतु शेअर फोर्स किती आला होता जास्तीत जास्त, VU किती होता 645. मला सांगा ताकद जास्त आहे ना, इट इज ग्रेटर दॅन VU. शेप इन शेअर. डिझाईनिंग इज कम्प्लीट. खाली एक वाक्य लिहून टाकू, लाव. नो स्टिफनर इज रिक्वायर्ड. डन.